नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर कोविड-19च्या सिच्युएशनमुळे अनेक क्षेत्रांमध्ये जो बदल होत आहे तो शिक्षण क्षेत्रामध्येही होत आहे आपल्याला माहिती आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन शब्द जे आहेत ते जरी आपल्या परिचयाचे झालेले असले तरी सगळ्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा ते असतो परीक्षा पद्धत. अर्थात महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यापीठामध्ये किंवा भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये आता ही परीक्षा पद्धत जी आहे ती एमसीक्यूच्या माध्यमातून होत आहे. यापूर्वी एक मागील वर्षापूर्वी अनेक विद्यापीठांमध्ये हे ऑनलाईन परीक्षा पद्धतीची जी आहे त्याची अंमलबजावणी झालेली होती आणि त्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. आता अनेक विद्यापीठामध्ये काही बॅकलॉगच्या ज्या एक्झाम होत आहेत ते कदाचित लॉ असेल, ॲग्री असेल किंवा डी असेल किंवा बी असेल किंवा एम-एडचे असतील. तर हजारो विद्यार्थ्यांनी बॅकलॉगच्या संदर्भात नुकतीच एक सराव परीक्षा त्या ठिकाणी देण्यात आली आणि ती सराव परीक्षा एक प्रकारे मॉक टेस्ट म्हणून होती आणि एमसीक्यूच्या संदर्भात होती. आता प्रश्न असा आहे की एमसीक्यूज आपण जी आहे परीक्षा पद्धती किंवा परीक्षा पॅटर्न हा का वापरायचा आहे या संदर्भातली जी काही चर्चा आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. अर्थात एमसीक्यू ही एक्झाम पॅटर्न राबवताना आपल्याला कोणत्या पद्धतीची काळजी, कोणत्या पद्धतीची तयारी त्या ठिकाणी करावी लागणार आहे, हीच एक तयारी, हाच एक विचार तुमच्यासोबत शेअर करणं मला महत्त्वपूर्ण वाटतं. हा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पाहणं, पालकांनी पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, तर नवीन एज्युकेशन अपडेटसाठी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे बेल आयकॉन आहे तो सुद्धा प्रेस करून ठेवा आणि जर यदा कदाचित काही जाहिराती या तुमच्या चॅनलवर व्हिडिओ पाहताना येत असेल तर कृपया करून स्किप करू नका, पूर्ण जाहिरात पहा, ही माझी नम्र विनंती आहे. तर चला तर अधिक वेळ न घेता आपण नेमकं एमसीक्यूज पॅटर्न का किंवा जागतिक स्तरावर जे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो तो एमसीक्यूच्याच माध्यमातून का केला जाऊ लागला या संदर्भातली चर्चा करूया. अनेक विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे की सर यावेळेस सुद्धा एमसीक्यूज पॅटर्न पद्धतीने परीक्षा होईल का? तर याचं उत्तर मला 98% हे द्यावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो की हो, यावर्षी सुद्धा एमसीक्यू पॅटर्न जो आहे तो कदाचित एमसीक्यू पद्धतीनेच होऊ शकतो. अनेक अनेक जे विद्यापीठ आहेत ते याच पद्धतीचा अवलंब करण्याची शक्यता आहे. आता असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडल्यानंतर अनेक विद्यापीठ जे आहेत या परीक्षा पद्धती जी आहे एमसीक्यूच्या त्याला मान्यता देत आहे. आता असा काही प्रश्न नाही की यापूर्वी या पद्धतीचा अवलंब केला नाही का? मात्र जगभरामध्ये एक सर्वे असा झालेला होता ज्या वर्तमानपत्रातून तो प्रसिद्ध झालेला आहे. तर जवळजवळ 54% शिक्षण संस्था अशा आहेत की ज्यांनी या पद्धतीचा अवलंब यापूर्वीही अनेकदा केलेला होता आणि 26% शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांनी या अवलंबाला आता स्वीकारलेला आहे आणि या पद्धतीचं जे काही नियोजन आहे ते आता यापुढेही ते सुरू ठेवत आहे, असं सर्वसाधारणपणे चित्र आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ही जे एमसीक्यूज पॅटर्न का हे जे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविड-19ची सिच्युएशन जी आहे ती प्रचंड प्रमाणात पूर्ण भारताभर ती होत आहे. त्या अनुषंगाने आपल्याला शो मस्ट गो ऑन की आपल्याला काही गोष्टी थांबवता येणार नाही. कदाचित परीक्षा हा त्यातील एक मुख्य भाग असेल. तर भविष्यामध्ये सुद्धा आपल्या या विद्यापीठामध्ये सुद्धा एमसीक्यूज जे कोणत्या विद्यापीठामध्ये तुम्ही कार्यरत असाल त्या विद्यापीठामध्ये सुद्धा एमसीक्यूज पॅटर्ननी परीक्षा पद्धत होणार असल्याचे संकेत जे आहे ते आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षेत यापूर्वी जे मागच्या वर्षी जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये यापूर्वी इमेज प्रॉक्टर्ड हे जे सिस्टीम जे आहे की ज्याद्वारे इमेज आपण कॅप्चर करू शकतो तर या पद्धतीचा अवलंब यापूर्वी झालेला नव्हता. जेव्हा तुम्ही परीक्षा फॉर्म भरता तेव्हा तुमचा फोटो त्या ठिकाणी गेलेला असतो आणि जेव्हा तुम्ही परीक्षा देता त्या परीक्षा देताना सुद्धा त्या कॅमेऱ्याद्वारे ज्या ठिकाणी तुमचा इंटरनेट, तुमचा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल तर त्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे तुमची इमेज त्या ठिकाणी रिसीव्ह केली जाते आणि ती रिसीव्ह केलेली इमेज तुम्ही यापूर्वी दिलेल्या फोटोशी मॅच होते का हा सुद्धा व्हेरीफाय करण्याचा एक महत्वाचा प्रकार त्या माध्यमातून आहे. आता या पद्धतीचा जर वापर विद्यापीठांनी केला, ज्या कोणत्या विद्यापीठांनी ऑनलाईनचा आणि एमसीक्यूचा पॅटर्न स्वीकारलेला असेल, यापूर्वी अनेक पीएचडीच्या एक्झाममध्ये सुद्धा या प्रकारचा अवलंब अनेक विद्यापीठांनी केलेला आहे. मागच्याच काही महिन्यांमध्ये ज्यावेळेस पेट एक्झाम ही जी झालेली होती मराठवाडा विद्यापीठाची तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केला होता. आता जर इमेज प्रॉक्टर्ड ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचा अवलंब जर केला आणि ऑनलाईन तुम्ही जर परीक्षा देत असला तर सगळ्यात महत्वाचा एक विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला तुमची त्या ठिकाणी इमेज कॅप्चर केली जाणार आहे आणि तुम्ही त्या इमेज त्या कॅमेऱ्याच्या बाहेर किंवा तिथून जर तुम्ही बाहेर आले किंवा हालचाल केली आणि तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जर पूर्णपणे त्या ठिकाणी दिसत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला वॉर्निंग दिलं जाईल की तुम्ही त्या कॅमेऱ्यापासून लांब जात आहात. म्हणजे याचा अर्थ असा की काही गैरप्रकार त्या ठिकाणी होत आहे ही इमेज तुम्हाला सूचना त्या ठिकाणी देऊ शकेल. तर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की त्यासाठी
त्यासाठी जेव्हा तुम्ही परीक्षा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला हे विचारलं जाईल की तुमच्याकडे लॅपटॉप आहे का, तुमच्याकडे मोबाईल आहे का, तो त्याच्यामध्ये ॲक्सेसरीज कशी आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे का, हे सगळं त्या ठिकाणी विचारलं जाईल आणि एक प्रकारे गैरप्रकार जो आहे तो आळा बसण्यासाठी हा प्रकार त्या ठिकाणी अवलंबला जाईल. बरेच विद्यार्थी हा विचार करत आहे की समजा ठीक आहे आपण थोडासा तो कॅमेरा ती पद्धत आपण खाली घेऊ शकतो आणि नंतर गुगलवर जाऊन काही प्रश्नांची उत्तर आपण शोधू शकतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही असं केलं तर एक प्रकारे तुम्ही त्या सिस्टीमच्या किंवा त्या प्रोग्रामच्या बाहेर गेलेले आहेत हे ताबडतोब त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलं जाईल किंवा ते मेन्शन होईल आणि तुम्हाला सूचना मिळेल. अशा 3 किंवा 4 सूचना मिळाल्यानंतर होऊ शकते की तुम्ही त्या परीक्षा सिस्टीम मधून बाहेरच पडू शकता, जेणेकरून तुम्ही काहीतरी गैरप्रकार करत आहात असं त्या ठिकाणी निदर्शनास येऊ शकतं. मात्र ही पद्धत जी आहे ही आता एमसीक्यूज मध्ये एक ज्याला आपण हे म्हणू की परीक्षा हे ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने योग्य मार्गाने त्या ठिकाणी घडून आणण्यासाठी हा एक प्रकार त्या ठिकाणी महत्वाचा वाटतो. मी जसं म्हटलं की बॅकलॉगच्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहे, मी उदाहरण घेतो एका विद्यापीठाचं. समजा पुणे विद्यापीठाने आताच बॅकलॉगच्या काही एक्झाम्स विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा मॉक टेस्ट त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या मॉक टेस्टमध्ये जवळजवळ 3 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभाग झालेले होते. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांच्या स्टुडंट प्रोफाईलमध्ये त्यांचा लॉग इन आयडी, पासवर्ड हे सगळं जे काही इन्फॉर्मेशन आवश्यक आहे परीक्षेसाठी ती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांना अपील करण्यात आलेलं होतं की हे सराव परीक्षा मॉक टेस्ट त्या ठिकाणी द्यावी. त्यामध्ये सुद्धा प्रॉक्टर जे आहे, इमेज प्रॉक्टर, त्या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केला गेलेला होता. हे या ठिकाणी निदर्शनास तुमच्या आणून देणं महत्वाचं वाटतं. आता ही झाली पद्धत एमसीक्यूच्या संदर्भात. आता एमसीक्यूज का हे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, एक पूर्ण जगाचं नॉलेज जे आहे किंवा वेगवेगळे कोर्सेस जे आहे ते सुद्धा या पद्धतीने त्याचं ज्ञान हे पूर्ण जगभर मोकळं झालेलं आहे. होऊ शकतं तुम्ही एखादा अमेरिका असेल, जर्मन असेल, इटली असेल किंवा फ्रान्स असेल येथील एखादा कोर्स करू शकता आणि या ऑनलाईन एमसीक्यूच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. त्याचं पदवी किंवा जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा प्राप्त करू शकता. म्हणजे ज्ञान आणि देवाणघेवाण करण्याची पद्धत आणि एक प्रकारे ती जी ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे ते कितपत तुम्हाला समजलेलं आहे त्यासाठी जे मूल्यमापन केलं जातं ते या परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळं एमसीक्यूज का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतं की जगभर हे जर स्वीकारलं जात असेल तर आपण त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. हा एक महत्वाचा भाग तुमच्या या निमित्ताने मला सांगणं महत्वपूर्ण वाटतं. यासाठी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात एक तुम्हाला करावं लागणार आहे की यापूर्वी तुम्ही या परीक्षा पद्धतीचा कधी मॅच झालेला नव्हता. आता मी काही स्ट्रीमचं या ठिकाणी नाव घेईल. समजा लॉ असेल, ऍग्री असेल किंवा इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल किंवा डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, एमएड असेल, बीएड असेल, अशा वेगवेगळ्या कोर्सेसच्या संदर्भात तुम्हाला जे तुम्ही आता विद्यार्थी शिक्षण घेतात आहे, जे सेकंड इयरला आहे किंवा ज्यांचे प्रथम वर्ष पूर्ण झालेले असेल किंवा जे परीक्षेला पुढे येणाऱ्या परीक्षेला फेस होणार असेल, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी आता तंत्रस्नेही होणं आवश्यक आहे. जसं आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन जसं मोबाईलमध्ये हँडल करतो तसंच आपल्याला या पद्धतीचं सुद्धा हँडलिंग तंत्रस्नेहीपणा माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही या संदर्भात अडाणी असाल किंवा या संदर्भात माहिती नसाल किंवा तुम्ही हे स्वीकारण्याची मानसिक तुमची तयारीत नसेल तर तुम्ही अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण बऱ्याच वेळेस परीक्षा फॉर्म भरल्यापासून ते परीक्षा देण्यापर्यंत ही जी प्रोसेस आहे ही सगळी तांत्रिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान स्वीकारणं हे आपल्याला अपरिहार्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जी मला तुमच्यासोबत शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे की एमसीक्यू ही जी परीक्षा पद्धत आहे ती महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये होणार आहे या संदर्भातले संकेत मिळत आहे. ज्या पद्धतीने बॅकलॉगच्या परीक्षा झाल्या, मॉक टेस्ट झाल्या, तशाच काही परीक्षा आता येणाऱ्या काही काळांमध्ये सुद्धा होणार आहे. बीएड, एमएडचे जे सेकंड इयरचे किंवा लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे की या माध्यमातून परीक्षा देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही. मात्र ऑफलाईन, ऑनलाईन मात्र परीक्षा पद्धत एकच असेल, एमसीक्यू. त्यामुळे तुम्हाला तयारी करणं त्या ठिकाणी महत्वाचे आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ज्या माध्यमातून तुम्हाला मी घाबरवत नाही किंवा तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने मी सांगत नाही, परंतु असं त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे की सामान्य परीक्षेपेक्षा किंवा लेखी परीक्षेपेक्षा ही पद्धत जी आहे ही थोडीशी किचकट आहे, थोडीशी अवघड आहे. कारण या ठिकाणी एमसीक्यूचे प्रश्न उत्तर देताना आपल्याला खूप मायन्युटली अभ्यास करावा लागणार आहे. शिवाय आपल्यावर, आपल्या इमेजवर नियंत्रणही असणार आहे. आपण जर त्या इमेजच्या बाहेर जर गेलो, आपण गैरप्रकार करत आहोत, ते विद्यापीठाच्या त्या सिस्टीमच्या लक्षात येऊ शकतं. हे सगळं मॅन्युअल आहे. हे सगळं मॅन्युअल नाही, हे सगळं तांत्रिक आहे किंवा हे सिस्टीमद्वारे हे सगळं नियंत्रण आपल्यावर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. त्यामुळे जरी पासिंगचा क्रायटेरिया किंवा पर्सेंटेज हे जरी वाढत असलं तरी नापास होणाऱ्यांची संख्या ही कमी नाही, हे या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मायन्यूट वाचन जे आहे किंवा वेगवेगळे एमसीक्यू जे आहेत जे आपल्या इतरत्र किंवा आपल्या जवळपास ज्या उपलब्ध होतील तर त्याचं वाचन करणं,
त्या वाचनानंतर त्याचं दृढीकरण करणं हे तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. माझ्याच मी चॅनलवर अनेक एमसीक्यूज तयार केलेल्या आहे. हे सांगणं यासाठी संयुक्तिक आहे विद्यार्थी मित्रांनो, की भविष्य काळामध्ये ह्या सगळ्यांची आपल्याला गरज पडणार आहे आणि त्या गरजेपोटी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं एक महत्वाचं आहे की अनेक विद्यापीठं, महाराष्ट्रातले अनेक विद्यापीठं वेगवेगळ्या कंपनीज ज्या आहेत की या परीक्षा सगळ्या घेऊ शकतात, त्याच्यावर करोडो रुपये खर्च करत आहे. कारण परीक्षा देणाऱ्यांची संख्या जर विचारात घेतली तर ती लाखोमध्ये आहे, लाखांमध्ये आहे. एका एका विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे आणि या सगळ्यांचं मूल्यमापन परीक्षा पद्धत योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि यांना पुढच्या वर्गामध्ये टाकण्यासाठी यासाठी गत्यंतर नाही की त्यांना हे सगळं करणं अपरिहार्य आहे किंवा ते करू शकतात. त्यामुळे परीक्षा एमसीक्यू ही परीक्षा पद्धत जी आहे ती सर्वात एक हँडलिंगसाठी किंवा त्याचा रिझल्ट जो आहे तो ताबडतोब त्या ठिकाणी निर्माण किंवा तयार होत असतो. आता हे सगळं स्वीकारण्याचं एक प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जर सर्वजण एकत्र आले तर एक शासनाला, सरकारला तुमची काळजी आहे की ज्या माध्यमातून कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये आणि विद्यार्थी एकत्र येऊ नये. त्यामुळे घर बसल्या तुम्ही देऊ शकता, मात्र घर बसल्या सुद्धा तुमच्यावर नियंत्रण कॅमेरा जो आहे तो तुमच्या स्वतःच्या मोबाईलचा कॅमेरा तो नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे तुमची एक महत्वाची जबाबदारी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण मायन्यूट अभ्यास करणं, एमसीक्यूचा अभ्यास करणं, ती पॅटर्न समजून घेणं आणि एक सराव, एक मॉक टेस्ट, एक सराव नेहमी आपण करत राहिलो तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही परीक्षा होणार आहेत तर त्या परीक्षेमध्ये आपण यश निश्चित संपादन करू शकतो. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जे एमसीक्यूज पॅटर्नच आपण का अवलंबण्याचं या संदर्भातली ही चर्चा होती. कारण जगभरामध्ये अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठ जगातील ही पद्धत अवलंब करत आहात, त्यामुळे त्या पद्धतीपासून आपण दूर जाऊ शकत नाही. चला तर आपण सज्ज होऊया याच परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आणि एक प्रकारे याची माहिती करून घेण्यासाठी की ही परीक्षा पद्धत कशा पद्धतीची आहे. जे विद्यार्थी फायनल इयरला असेल ते कोणत्याही स्ट्रीमला असो, कोणत्याही विद्यापीठाला असो, तर त्या विद्यार्थ्यांनी या एमसीक्यूच्या माध्यमातून आपला सराव, आपले प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा माझा प्रमुख उद्देश होता. तर ही इन्फॉर्मेशन, ही माहिती कशी वाटली तुम्हाला या संदर्भात नक्कीच तुमचं जे काही मत असेल तर ते कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला कळवू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपलं जे विवेचन आहे नक्कीच आपण त्या माध्यमातून करू शकतो. पुन्हा एकदा एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना असं वाटत असेल की नवीन एज्युकेशनल अपडेट आपल्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी. हे वाक्य मी यासाठी वापरतो की विद्यार्थी मित्रांनो, की अनेक गरजू विद्यार्थ्यांना अनेक संदर्भात अनाकलनीय काही गोष्टी असतात, समजत नाही, तर अशांना सुद्धा एक फायदा होऊ शकतो, ज्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला सुद्धा मिळू शकतं. कारण शो मस्ट गो ऑन असं आपण म्हणतं की प्रत्येक गोष्ट, सिस्टीम जी आहे ती चालू राहिली पाहिजे. अनेक संकट येतील, अनेक संकट जातील, मात्र सिस्टीम ही सारखीच चालत राहिली पाहिजे. त्याचं द्योतक हे आहे का आपण प्रगतीच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशीच एक माहिती तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.